श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. आज आहे गुरुवार आणि बघा ना किती छान वर्षाची सुरुवात पण गुरुवारी झाली आणि आपली शिवजयंती पण गुरुवारच्या दिवशी आली. मग ही अशी आमची सकाळ झाली आणि सकाळी पटपट आवरून आम्ही असं रेडी झालो होतो सगळे. त्यानंतर मग या दोघी अशा ब्रेसलेटसाठी एकमेकांसोबत भांडत होत्या, इकडे तिकडे पळत होत्या नुसतं. मग यांचं भांडण सोडून असं मी लागले होते देवपूजेला. मला करायचा होता आज अभिषेक. मस्त स्वामी महाराजांचा फोटो ओल्या कपड्याने पुसून वगैरे घेतला आणि देवघरात ठेवला असं छानपैकी. त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा होता. मग दह्याने दुधाने मी आपला अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग असं मी प्रत्येक गुरुवारीचा अभिषेक करत असते मूर्तीवर. पण खरंच आजचा दिवस खूप छान होता, कारण की आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आली होती गुरुवारी. आणि मी असं स्वामी महाराजांच्या आणि प्रत्येक मूर्तीच्या अंगावर असा अभिषेक पण करत होते. मग असा अभिषेक करून झाला त्यानंतर मग आपला अन्नपूर्ण मातेचा, महादेवाचा आणि आमच्या घरामध्ये आहे ते श्री बाळकृष्ण एवढेच देव आहे, त्यांच्या सगळ्यांच्याच अंगावर असा अभिषेक मी करून घेतले. खरंच खूप प्रसन्न वाटतं. असं प्रत्येक गुरुवारी खूप छान जातो माझा प्रत्येक गुरुवार. आणि बघा ना आपल्या वर्षाची सुरुवात पण गुरुवारीच झाली. त्यानंतर वर्षाच्या वर्ष स्टार्टिंग झाल्यावर पहिल्या आठवड्यात आपली मोठी अंगारकी चतुर्थी आली. त्यानंतर आता बघा गुरुवार, आणि गुरुवारीच आपली 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती पण गुरुवारीच आली. खरंच ना या वर्षाची सुरुवातच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे सगळं छान घडते, खूप छान वाटतं. त्यानंतर मग असा अभिषेक करून झाला आणि तुळशीला मी कच्चं दूध गुरुवारी अर्पण करत असते, चांगलं असतं ते. अभिषेक करून झाल्यावर हे बघा देवघर किती छान दिसतंय. खरंच माझे स्वामी महाराज माझ्या घरातच बसलेले असंच मला वाटतं नेहमी, म्हणून मला खूप छान वाटतं असं देवघराचा व्हिडिओ घेताना. त्या अभिषेक झाला, देवपूजा झाली, मग मी लागले स्वयंपाकाला. मला बनवायची ती टोमॅटोची चटणी. मग इकडे कढईमध्ये कांदा लाल होण्यासाठी ठेवला होता आणि हे इकडे टोमॅटो कापून घेतलेले. मग ते कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये मीठ, चटणी टाकली, मग टोमॅटो टाकले, थोडंसं त्याला होऊ दिल्यानंतर कूट टाकला. मग अशा पद्धतीने आपली चटणी पण रेडी झाली होती. चटणी झाल्यावर मग मला बनवायच्या होत्या भाकरी. मग घेतल्या भाकरी बनवायला. मी बाजरीच्याच भाकरी बनवत होते. आम्ही एकंदरीत बाजरी खात नाही, पण यावेळी बाजरी आणली होती दळून. मग या अशा पद्धतीने मी बाजरीची भाकर करत होते. खूप चिकट होतं हे पीठ, अजिबात हे वळत नव्हतं. पण कसं आहे ना मंडळी, माझ्याकडे काही स्टँड वगैरे नाही आहे, त्यामुळे मी एका हाताने स्वयंपाक बनवते आणि एका हाताने मोबाईल धरलेला असतो. त्यामुळे जसं होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा खूप छान आली आहे भाकरी पण. आणि खरंच ना थोडं भाकरी खाल्ली की शरीर हलकं राहतं, लवकर पचते भाकरी. त्यामुळे आम्ही तर एक टाईम भाकरीच खातो. माझ्या मुलींना पण गरमागरम अशी भाकरी दिली ना पापोडा काढून तर खूप आवडते. त्यानंतर मग मी भाकरी झाल्यावर असं सिद्धीला जेवायला वाढलं होतं. मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा मंडळी, नक्की सबस्क्राईब करा. आणि या जेवायला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. आणि खरंच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, मी खूप मेहनत करते आहे.